मी माहितीच आहे. आणि पुढील चेंडू मारतो बघून मारला तो बाउंड्रीच्या. नमस्कार मंडळी, मी तन्मय गावकर पुन्हा एकदा एका नवीन अशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करताय. आता आमचा क्रिकेटचा सीझन चालू झालेला, त्यामुळे आता बॅटी घेतला, गाडी काढला आणि निघाला कडा पिंगोच्या दिशेने. मैदानाच्या एंट्री पॉईंटवर असा एक नालो, त्यामुळे त्याला क्रॉस करून यायचं लागतं. टॉच उडून आमची फिल्डिंग होती, फिल्डिंग करून झाली. आता असं आमची बॅटिंग. समोरच्या संघाने केलेले रन्स आमका ते आता चेस करूचे. मैदानात हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे सिक्स तर काय जायत नव्हतं, त्यामुळे म्हटलं खालनाच खेळान आपल्या गेम काढतो लागतो. माहितीच आहे. आणि पुढील चेंडू मारतो बघून मारला तो बाउंड्रीच्या. फर्स्ट राऊंड तर आपला जिंकांत झालेला. आता सेकंड राऊंडचे आपल्या खेळाचा तर सेकंड राऊंडसाठी उडवल्याने टॉच तर समोरचा संघ विन झालो आणि आमका दिल्यानंतर बॅटिंग स्वतः करता तो फिल्डिंग. आजच्या दिवसाचे बाउन्सर होते आमचे मित्र मेकॅनिकल शुभम गावडे सर. आता मी दगडामध्ये असलेल्या एका बेकरी जवळ आपल्या टीम मध्ये असलेल्या सगळ्या पोरग्यांसाठी आमका घ्यायचा आता फरसाण आणि थंडा. त्यानंतर येलो तो आमचा मित्र विशाल गाडी करतो. आता एक्झाम देऊन डायरेक्ट आमका खेळासाठी येलो. आता येईल होत्या मैदानात बघले तर सगळ्या मॅची चालू होत. 6वर 6 पाऊस पडता. तिसऱ्या फेरीसाठी उंच उडवलेला टॉच तर आमच्या पक्षात पडला आणि आम्ही निवडला क्षेत्ररक्षण करताना आमका 45 धावांची मारणी केल्याने आमका 46 धावा पूर्ण करूचे होते. 46 रनांची धावसंख्या प्राप्त करता करता आमका मिळाला अपयश. असो क्रिकेट खेळा, त्यामुळे कधी हार तर कधी जीत होतच असता. घरात जाता आमका लागलेलं ताण म्हटलं आपण आता पिऊया लिंबू सरबत. सगळ्यांनी मागवल्याने लिंबू सरबत तर पिऊन चालून झाली संध्याकाळ. आता म्हटलं जाऊया घरात. मंडळी बाय बाय, काळजी का सोयीनराव. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.